हॅलो स्टुडंट्स, मी अक्षता तुमची एज्युकेटर तुम्हा सर्वांचं ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मनापासून स्वागत करते. ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्मने एक कंप्लीट कोर्स लॉन्च केलेला आहे फॉर अपकमिंग महाराष्ट्र BEd CET अँड ELCT एक्झामिनेशन 2023. आणि या पर्टिक्युलर सिरीजमध्ये जे आहे आपण मॅथमॅटिकल रिझनिंगचा जो टॉपिक आहे मेंटल ॲबिलिटीचा वर्क अँड टाईम तो डिस्कस करणार आहोत. सो बिफोर मूविंग इन टू द व्हिडिओ फ्रेंड्स, आपण जे महाराष्ट्र BEd CET एक्झामिनेशनसाठी कंप्लीट कोर्स लॉन्च केलेला आहे त्याच्याबद्दल एक डिटेल जे आहे डिस्कशन करून घेऊयात. BEd CET एक्झामिनेशन 2023 अँड ELCT या दोन्ही एक्झामिनेशनसाठी जे आहे आपल्याला फॉलोविंग फीचर्स प्रोव्हाइड करण्यात येतील. फुल सिलेबस व्हिडिओ लेक्चर्स, 10 फुल सिलेबस टेस्ट सिरीज, full syllabus complete notes and 2000 plus MCQ question bank. Many of the students don't know what is the difference between BEd CET and ELCT. Basically BEd CET examination ते स्टुडंट्स देतात ज्यांना BEd कॉलेजेसमध्ये ॲडमिशन हवं असतं. अँड ELCT BEd CET सोबत ELCT त्या विद्यार्थ्यांना द्यायची आहे ज्यांना इंग्लिश मीडियम कॉलेजेस ऑप्ट करायचे असतील. ओके, तर अशा पद्धतीने जर तुम्हाला इंग्लिश मीडियम कॉलेजेस ऑप्ट करायचे आहेत, इंग्लिश मीडियम कॉलेज BEd कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला BEd CET सोबत ELCTची एक्झामिनेशन देणं अनिवार्य आहे. अशा पद्धतीने तुम्ही ह्या पर्टिक्युलर कोर्सला जे आहे एनरोल करू शकता विथ द फॉलोविंग फीचर्स. जर फक्त BEd CETचं प्रिपरेशन करत असाल तर तुमचं कोर्स फीस असणार आहे ₹1000. BEd CET सोबत ELCTचं प्रिपरेशन करत असाल त्याची कोर्स फीस असणार आहे ₹1500. अगेन BEd CETची जे एक्झामिनेशन आहे सर ती आहे 100 मार्क्सची. अँड त्यासोबतच जर तुम्हाला ELCTची एक्झामिनेशन द्यायची असेल तर 50 मार्काची एक्स्ट्रा. भरपूर स्टुडंट्सला डाऊट आहे की मॅम इंग्लिश मीडियम कॉलेजेस ऑप्ट करायचे म्हणजे फक्त ELCT द्यायचं आहे का, BEd CET नाही द्यायची का? एक लक्षात घ्या, BEd CET सगळ्यांनाच द्यायची आहे. ठीक आहे, जर स्पेसिफिकली तुम्हाला इंग्लिश मीडियम कॉलेजेस घ्यायचे असतील तरच तुम्हाला ELCTची एक्झामिनेशन द्यायची अथवा गरज नाही आहे. ओके, तर अशा पद्धतीने BEd CET एक्झामिनेशन आहे 100 मार्काची अँड सोबत ELCTचं प्रिपरेशन करायचं असेल तर ते आहे टोटल एक्झामिनेशन असेल तुमची 150 मार्काची. तर तुम्हाला ह्या पर्टिक्युलर कोर्सला जी आहे ऑप्ट करायचं असेल तर तुम्ही या दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता विच इज 8179138413 किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲप्लिकेशन प्लेस्टोरवरनी इन्स्टॉल करा. इन्स्टॉल केल्यावरती तुम्हाला अशा पद्धतीचा UI दिसेल. या पर्टिक्युलर UIमध्ये स्टोअर नावाचा आयकन आहे त्यावरती तुम्ही क्लिक करा. माय कोर्सेस या पेजवरती जाल, तिथे वरच्या साईडला सर्च टॅब दिसतो आहे त्या पर्टिक्युलर सर्च टॅबमध्ये जे आहे तुम्ही कोर्स सर्च करू शकता. दॅट इज CET टाईप करून तुम्हाला CET असं टाईप करायचं आहे. खालच्या बाजूला महाराष्ट्र BEd CETचा कोर्स अलॉंग विथ द फीस डिस्प्ले होऊन जाईल. ओके, तर तुम्हाला जर प्रेपरेशन तुमचं ईजमध्ये न्यायचं असेल, मॅक्सिमम स्कोअर करायचं असेल एक्झामिनेशनमध्ये, गॅरंटेड सिलेक्शन हवं असेल तर हा कोर्स तुमच्यासाठी अतिशय उपयोगी ठरणार आहे या कंप्लीट 1 मंथच्या स्पॅनमध्ये. चला तर आज आपण क्वेश्चन्स बघणार आहोत वर्क अँड टाईमचे. सो बिफोर लुकिंग ॲट दी क्वेश्चन्स ऑफ वर्क अँड टाईम आपण यामध्ये काही बेसिक अंडरस्टँडिंग जी आहे रिगार्डिंग वर्क अँड टाईम ते एकदा डिस्कस करून घेऊयात. 1 सेकंद द्या फक्त मला अँड देन विल मूव टू द लेक्चर. फाईन. ओके, सो वर्क अँड टाईम जेव्हा आपण टॉपिक जे आहे स्टडी करतो किंवा वर्क अँड टाईमवरचे क्वेश्चन्स येतात त्या क्वेश्चन्सला अंडरस्टँड करण्यासाठी काही बेसिक तुम्हाला मी टिप्स अँड ट्रिक्स सांगेल. ठीक आहे, सो वर्क जो आहे प्रश्नामध्ये तुम्हाला वर्क शोधायला सांगू शकतात किंवा एक कंप्लीट वर्क जे आहे फिनिश करायला आपण असं बोलू शकतो की टाईम किती लागतो आहे ते शोधायला सांगू शकतात. ठीक आहे, एक लक्षात घ्या, प्रश्नामध्ये जर समजा असा क्वेश्चन असेल की एखादा व्यक्ती 7 दिवसामध्ये त्याचं काम फिनिश करत आहे, 7 दिवसामध्ये त्याचं एक पर्टिक्युलर काम फिनिश करत आहे, तर ती व्यक्ती एका दिवसामध्ये किती काम करेल. सो हिअर दे कॅन आस्क यू टू फाइंड 1 डे वर्क. एका दिवसाचं काम शोधायला सांगू शकता. ठीक आहे, काही इम्पॉर्टंट फॉर्म्युले जर आपण डिस्कस करून घेऊयात. ओके, द व्हेरी फर्स्ट इम्पॉर्टंट फॉर्म्युला
म्हणजे हे दोन असे कॉन्सेप्ट आहेत, फॉर्म्युला असं आपण बोलू शकतो, ज्यामध्ये की हे दोन जरी लक्षात राहिलं तर बाकी ऑलमोस्ट आपण टाईम अँड वर्क कंप्लीट करू शकतो ह्या दोन कॉन्सेप्टच्या बेसिसवरती. द व्हेरी फर्स्ट वन इज वर्क फ्रॉम डेज. मराठी मीडियमच्या स्टुडंट्सनी कन्फ्यूज नाही व्हायचं यामध्ये, ठीक आहे. मी एकदम एक्सप्लेन करेल. यामध्ये वर्क फ्रॉम डेज एक्झॅक्ट अर्थ काय, समजा एखादा व्यक्ती एन दिवसामध्ये एक काम कंप्लीट करत असेल, एन डेजमध्ये एखादं काम कंप्लीट करत असेल, तर तो एका दिवसामध्ये किती काम कंप्लीट करणार, ही एक कॉन्सेप्ट आहे, ठीक आहे. व्हेरी फर्स्ट कॉन्सेप्ट परत एकदा मी एक्सप्लेन करून सांगते. यामध्ये जर एखादा व्यक्ती एन दिवसामध्ये काम फिनिश करत असेल, समजा 7 दिवसामध्ये एक काम फिनिश करत असेल, कंप्लीट करत असेल, तर तो एका दिवसामध्ये किती काम फिनिश करणार, ही कॉन्सेप्ट समजणं गरजेचं आहे. तर ह्यात लक्षात घ्या, एका दिवसामध्ये तो व्यक्ती 1/nth वर्क कंप्लीट करणार आहे. दॅट इज जो कंप्लीट वर्क आहे, ठीक आहे, जे कंप्लीट काम आहे, त्या कंप्लीट कामाच्या 1/nth पोर्शन तो काय करणार आहे सर, कंप्लीट करणार आहे. सो दिस इज हाऊ यू हॅव टू कॅल्क्युलेट. So important formulas from that we have discussed. The very first formula one is work from days. इसके अंदर एक चीज़ हमें ध्यान में रखनी है कि अगर एक पर्सन है n डेज़ के अंदर एक काम फिनिश कर रहा है, तो वो एक दिन के अंदर कितना काम फिनिश करेगा, 1/nth of the complete work. Similarly, now this was the example I have taken here, okay. 7 डेज़ के अंदर अगर एक पर्सन एक काम फिनिश कर रहा है, देन एक डे के अंदर वो कितना काम फिनिश करेगा, 1/7th वर्क. तर यावरनं एक गोष्ट शिकण्यासारखी भेटते, ती म्हणजे की सर जे आपलं वर्क आहे, त्या वर्कला आपण एक कन्सिडर करतो किंवा 1 यूनिट कन्सिडर करतो, हे लक्षात घ्या, ओके. जो कुछ भी वर्क है, कभी भी अगर कोई भी क्वेश्चंस पढ़ो उसके अंदर वर्क डिफाइन नहीं रहता है. म्हणजे काय, यामध्ये वर्क छोटा आहे का वर्क मोठा आहे हे नाही माहिती असतं. फक्त दिलेलं असतं की एक पर्सन 7 दिवसामध्ये काम फिनिश करत आहे, एक पर्सन 9 दिवसात काम फिनिश करत आहे, 10 दिवसात, 12 दिवसात, 1 वर्षात, वॉटेवर टाईम ड्युरेशन दिलेला असतो, पण त्यांनी काम जे आहे, कामाची अमाऊंट आहे ते नाही सांगितले असते. काम म्हणजे छोटं काम असू शकते, मे बी एक PPT बनवण्याचं काम असेल, काम एखादं मोठं काम पण असू शकते, फॉर एक्झाम्पल कन्स्ट्रक्टिंग अ बिल्डिंग, ओके. काम मेन्शन नाही आहे किंवा काम डिफाईन्ड नाही आहे, बट अमाऊंट ऑफ वर्क, जो काम तो फिनिश करत आहे त्याचे डेज मेन्शन्ड आहेत, राईट. सो अशा पद्धतीने तुम्ही जे आहे हे लक्षात ठेवायचं की वर्कला प्रत्येक वेळेस आपण 1 युनिट पकडणार आहोत, कारण वर्क डिफाईन्ड आहे का, वर्क आपल्याला मेन्शन करणार आहेत का ते प्रश्नामध्ये नाही. हां, ते असं सांगतात की एखादी बिल्डिंग पेंट करायला तुम्हाला एवढे दिवस लागतात, वर्क इज मेन्शन्ड बट वर्क डिफाईन्ड नाही आहे, ठीक आहे, व्हॅल्यूमध्ये वर्क डिफाईन्ड नाही आहे, फाईन. हे एक इम्पॉर्टंट फॉर्म्युला होता. दुसरा इम्पॉर्टंट फॉर्म्युला यामध्ये number of days is equal to total work upon 1 day work, और वर्क इन 1 डे असं बोलू शकतो तुम्ही, ठीक आहे. सो हे 2 फॉर्म्युलेज आपण चेक केले, हे लक्षात ठेवा. फक्त याचं एक्सप्लेनेशन, याचं इम्पॉर्टन्स तुम्हाला पुढे जाऊन समजेल. काय शिकलो आपण यामध्ये की समजा एक पर्टिक्युलर काम आहे, एक काम फिनिश करायला 7 दिवस एखाद्या व्यक्तीला लागतात, तर तो एका दिवसामध्ये किती काम फिनिश करणार आहे, किती काम, हाऊ मच ऑफ वर्क ही इज कम्प्लीटिंग इन 1 डे, इट विल बी 1/7th पार्ट ऑफ द वर्क, ओके. 4 दिवस जर एखाद्या व्यक्तीला लागत असतील, तर एका दिवसामध्ये 1 डे, त्याचं एका दिवसाचं काम किती असणार आहे सर, 1/4th ऑफ द वर्क, म्हणजे 1/4 हिस्सा जो आहे कामाचा तो त्याने फिनिश केला, ओके. हे काही 2 फॉर्म्युलेज होते. ह्या 2 गोष्टींवरतीच पूर्ण वर्क अँड टाईम जो आहे आपला टॉपिक
रिले करणार आहेत. सो लेट अस डिस्कस विथ द सम इम्पॉर्टंट अगेन टिप्स अँड ट्रिक्स जे आपल्याला एक्झाम रिलेव्हंट इम्पॉर्टंट आहेत. ओके, सो द व्हेरी फर्स्ट वन इज क्विक टिप अँड ट्रिक जे लक्षात ठेवायचं आहे. समजा 2 व्यक्ती आहेत, ए आणि बी. ओके, एची जी काम करण्याची इफिशियन्सी आहे, ए ज्या स्पीडनी काम करत आहे, समजा एची जी काम करण्याची इफिशियन्सी असं आपण बोलू शकतो. इफिशियन्सी ओके जी आहे ती डबल आहे. कोणाच्या डबल आहे सर? बीच्या. ओके, म्हणजे एखादं काम द्या तुम्ही ए आणि बीला, सेम अमाऊंट ऑफ काम. ठीक आहे, एक काम दिलं एला आणि बीला, समजा एक PPT बनवायला दिली. ओके, तर ही PPT ए एका दिवसामध्ये फिनिश करतो आहे. ठीक आहे, एका दिवसामध्ये ए जो आहे हे काम फिनिश करतो आहे आणि बी तीच PPT फिनिश करण्यासाठी 2 दिवस घेत आहे. ठीक आहे, म्हणजे टाईम जो बी कन्झ्युम करतो आहे तो एपेक्षा जास्त कन्झ्युम करतो आहे. अर्थामध्ये एची जी इफिशियन्सी आहे सर ती काय आहे? जास्त आहे. म्हणजे काम करण्याची जी मेथड आहे, टेक्निक आहे जो तो फॉलो करतो आहे तो बीच्या कम्पॅरिझनमध्ये चांगली आहे, म्हणून त्याचं काम काय होतं आहे सर? पहिलं फिनिश होतं आहे. ठीक आहे, किंवा आपण असं बोलू शकतो बी एखादा लेझी पर्सन आहे म्हणून त्याचं काम काय होतं आहे? लेट, म्हणजे एक्स्ट्रा अमाऊंट ऑफ डे लागतो आहे, म्हणून आपण याला काय बोलतो? लीस्ट इफिशियंट. तर यामध्ये हे इम्पॉर्टंट नाही इफिशियंटचा अर्थ, इफिशियन्सीचा अर्थ हे समजणं, फक्त एक्झाम्पल समजणं गरजेचं होतं जे मी तुम्हाला इथे सांगितलं. दॅट वॉज ए आणि बी हे 2 व्यक्ती आहेत, दोन्ही व्यक्तींना आपण काम करायला दिलं. ठीक आहे, तर ए जो आहे समजा 2 PPT एका दिवसामध्ये फिनिश करतो आहे, तर त्याच टाईमला बी एका दिवसामध्ये 1 PPT फिनिश करतो आहे. कामाची इफिशियन्सी बघता ए 2 PPT, बी 1 PPT. एची काम करण्याची टेंडन्सी डबल आहे बीच्या कम्पॅरिझनमध्ये. ठीक आहे, तर अशा कंडिशनमध्ये तुम्हाला वर्कचा जर रेशो विचारला तर सर तुम्ही काय घेणार आहात? 2:1. ठीक आहे, येस. A:B जर इथे रेशो घेतला आपण, A:B जर रेशो घेतला तर काय येणार आहे? 2:1. हे लक्षात असू द्या. यावरती क्वेश्चन येऊ शकतो की एखादी व्यक्ती आहे तो कामामध्ये जो आहे चपळ आहे. ठीक आहे, जास्त काम करू शकतो कम्पेअर्ड टू अदर पर्सन, डबल काम करत आहे. ओके, हे घरचं एक्झाम्पल एक आपण हे करू शकतो, रिलेट करू शकतो. आय हॅव लर्न्ड इट फ्रॉम वन ऑफ माय स्टुडंट्स ओनली, की फॉर एक्झाम्पल आपली बहीण असते आणि आपण स्वतः. ठीक आहे, आईने आपल्याला एखादं काम दिलं काम करायला, आपली बहीण त्या कामामध्ये कशी असणार आहे? फास्टर असणार आहे. त्याची इफिशियन्सी कशी असणार आहे? जास्त असणार आहे. तिने तो काम एका तासामध्ये फिनिश करून टाकलं. स्टील यू आर सिटिंग ऑन दी काउच वॉचिंग TV, लेझीपणा, ह्या सगळ्या गोष्टींमुळे काय होतं? तुमची इफिशियन्सी जी आहे सर काम करण्याची, जे आईने तुम्हाला काम सांगितले ते काय आहे? लीस्ट इफिशियंट आहात तुम्ही. इफिशियन्सी काय तुमची कमी आहे. ठीक आहे, तर हे एक्झाम्पल तुम्ही याला रिलेट करू शकता. नेक्स्ट जे आपल्याला ह्यामध्ये शिकायचं आहे, एक्झाम्पल्सला जाण्यापूर्वी आपण ह्या काही कॉन्सेप्ट शिकून घेऊ. ठीक आहे, कारण हे शिकल्यावरती एक्झाम्पल्स आपल्याला सोपं जाते. हे एक तुम्हाला मी जे सांगितलं आत्ता इफिशियन्सीवाला कॉन्सेप्ट एक लक्षात ठेवा. दुसरं जे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे दॅट इज एक व्यक्ती आहे आणि दुसरा व्यक्ती आहे बी. प्लीज माझ्या शब्दांकडे फोकस करा. एक्झाम्पल इथे समजलं तर आपल्याला वर्ड प्रॉब्लेम्समध्ये जे आहे डिफिकल्टी येणार नाही. ओके, ए जो व्यक्ती आहे तो एक पर्टिक्युलर काम फिनिश करायला X दिवस लावत आहे. ओके, बी तेच काम फिनिश करतोय, बी पण सेम काम फिनिश करायला Y दिवस लावतोय. 2 डिफरंट व्यक्ती आहेत, हे 2 डिफरंट पर्सन आहेत ए आणि बी. एला एक काम फिनिश करायला सर X दिवस लागत आहेत, बीला एक काम फिनिश करायला Y दिवस लागत आहेत. ठीक आहे, जर आपण असं बोललोत की ते सेम काम आहे, एक सेम काम आहे. ठीक आहे, दोन्ही एका सेम कामावरती फिनिश करतात. इंडिव्हिज्युअली जर आधी फिनिश करायला बघितलं तर त्याला X दिवस लागतील, बी जर फिनिश करायला बघितलं तर त्याला Y दिवस लागतील.
ठीक आहे. जर दोघं एकत्र काम करायला लागले सेम वर्कवरती तर त्याने ते काम किती दिवसामध्ये फिनिश करणार हा आपला क्वेश्चन आहे. तर यामध्ये तुम्ही काय करणार 1/x + 1/y. मॅम तुम्ही 1/x + 1/y कसं घेतलं? आधी मी काय केलं ए जो आहे x दिवसामध्ये काम फिनिश करतोय. आपण आत्ताच शिकलोत एखादी व्यक्ती x दिवसामध्ये काम फिनिश करत असेल तर तो एका दिवसामध्ये 1 डेमध्ये किती काम फिनिश करेल सर? 1/x फिनिश करेल. हे शिकलोत आपण. सिमिलरली बी व्यक्ती जी आहे y डेजमध्ये काम फिनिश करत आहे. ओके, तर एका दिवसामध्ये बी किती काम फिनिश करेल? 1/y. तर मी जे इथे ए प्लस बीचं काम जे घेतलेलं आहे हे काय सर 1 डे वर्क आहे. कोणाचं? एचं आणि बीचं एका दिवसाचं काम आहे. म्हणजे एकत्र हे काय आहे सर 1 डे वर्क ऑफ ए. 1 डे वर्क ऑफ ए मराठीत सांगते मी एका दिवसाचं काम एचं. हे 1 डे वर्क ऑफ बी. 1 डे वर्क ऑफ बी. ओके, अँड दिस इज 1 डे वर्क ऑफ ए अँड बी. समजलं सगळ्यांना? ठीक आहे, याचं एक्झाम्पल मी देईल तुम्हाला. बट आपण इथे काय शिकलो परत एकदा रिवाईज करू. 2 व्यक्ती आहेत मॅम. एक आहे ए, दुसरं आहे बी. एला काम फिनिश करण्यासाठी x दिवस लागत आहेत, बीला काम फिनिश करण्यासाठी y दिवस लागत आहेत. ओके, कंप्लीट काम फिनिश करण्यासाठी, राईट. जर दोघं एकत्र काम करायला लागले तर त्यांनी किती दिवसामध्ये काम फिनिश करतील? तर यामध्ये आपण काय घेतलो आधी ए जो आहे मॅम तो x दिवसामध्ये काम फिनिश करतोय तर त्याचं एका दिवसाचं काम किती झालं? 1/x. बी जो आहे तो y डेजमध्ये काम फिनिश करतोय तर त्याचं एका दिवसाचं काम किती झालं? 1/y. ठीक आहे, तर एका दिवसाचं फक्त एका दिवसाचं काम काय आहे मॅम? ए आणि बीचं एका दिवसाचं काम काय? 1/x + 1/y. 1/x + 1/y. आता बघा या 1/x + 1/y हे कोणाचं काम झालं? ए प्लस बीचं काम झालं. ह्याला मी असं लिहू शकते क्रॉस मल्टिप्लाय x + y/xy. हे काय झालं? 1 डे वर्क झालं. हे काय झालं मॅम? 1 डे वर्क. 1 डे वर्कचा रेसिप्रोकल घ्या, तुम्हाला काय भेटेल? टोटल टाईम टू फिनिश वर्क. आत्ताच आपण शिकलोत बरोबर. आत्ताच आपण शिकलोत काय मॅम की एखादी व्यक्ती x दिवसामध्ये काम फिनिश करत असेल तर तीच व्यक्ती एका दिवसामध्ये किती काम फिनिश करेल? 1/x काम फिनिश करेल. त्याचं रेसिप्रोकल घ्या, तुम्हाला काय भेटणार आहे? टोटल टाईम त्या व्यक्तीला लागतोय काम फिनिश करण्यासाठी. दॅट इज इक्वल टू xy/x + y. ठीक आहे, कंडिशन समजा. ठीक आहे, वाटल्यास हे थोडंसं स्क्रीनशॉट करून घ्या एव्हरीवन. नोट इट डाऊन. स्क्रीनशॉट घ्या ह्याच्या पुढचं. हा ठीक आहे. सो टोटल टाईम रिक्वायर्ड टू फिनिश वर्क फॉर ए अँड बी इज इक्वल टू xy/x + y. ओके, ठीक आहे. ही एक कंडिशन एक्सप्लेन केली. ह्याचं जे एक्झाम्पल आहे ते मी पार्ट 2मध्ये तुम्हाला डिस्प्ले करून सांगेल. ओके, तर ह्याचं एक्झाम्पल आपण नेक्स्ट पार्टमध्ये बघूयात. लगेच हा पार्ट जो आहे तुम्हाला मी अपलोड केला आहे, तुम्ही नेक्स्ट पार्टमध्ये हे कंटिन्यू बघू शकता. सो दिस वॉज एंड ऑफ लेक्चर. स्टे ट्यून फॉर द नेक्स्ट पार्ट.